नमस्कार. इथे मी रस्सम बनवत आहे. त्यासाठी लागणारं वाटप काढून घेते. 3 हिरव्या मिरच्या, 2 सुक्या मिरच्या, 1 छोटा चमचा काळं मिरी, 1 छोटा चमचा जिरं, कोथिंबीर, चिंच, 4 लसणीच्या पाकळ्या आणि अर्धा टोमॅटो घालते आणि मिक्सरमधनं पेस्ट करून घेते. कढईत तेल घेतलेले, त्यात 2 सुक्या मिरच्या परतून घेते. मिरच्या परतून झाल्यावर कढीपत्त्याची पानं घालते. त्यानंतर मिक्सरमधनं वाटून घेतलेली पेस्ट घालते आणि परतून घेते. तेल सुटेपर्यंत परतून घेतलेले, त्यात अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो घालते आणि टोमॅटो पण परतून घेते. थोड्या वेळाने त्यात पाणी घालते, मिक्स करून घेते आणि उकळी काढून घेते. आता चवीप्रमाणे मीठ घालते आणि थोडीशी कोथिंबीर घालून पुन्हा उकळी काढून घेते. छान उकळी आलेली आहे. रस्सम तयार आहे. इथे 2 सुके बांगडे घेतलेले आहेत. बांगड्याचे डोकं काढून टाकते आणि पाण्यात भिजत घालून 10-15 मिनटासाठी बाजूला ठेवते. 10-15 मिनटांनी बांगडा साफ करून घेते. पोटातली घाण काढून टाकते आणि बांगड्याचं वरचं साल काढून टाकते. अशा प्रकारे दोन्ही बांगडे साफ करून घेते. बांगडे साफ करून झालेले आहेत. आता धुवून घेतलेले आहेत. बांगड्यांना 1 छोटा चमचा आलं लसूण पेस्ट, 1 छोटा चमचा कोकम आगळ, चवीप्रमाणे मीठ, हळद आणि लाल मसाला पेस्ट करून घेते आणि बांगड्यांना लावून घेते. बांगड्यांना मसाला लावून अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवलेलं. इथे बारीक रवा घेतलेला आहे. त्यात मसाला लावून ठेवलेल्या बांगड्यांना रवा लावून घेते. तव्यावर तेल ठेवलेले गरम करायला. त्यात रवा लावून ठेवलेले बांगडे फ्राय करून घेते. अशा प्रकारे 2-3 वेळा परतून बांगडे शॅलो फ्राय करून घेते. बांगडे फ्राय करून झालेले आता काढून घेते. इथे तांदळाचं पीठ घेतलेले, त्या चवीप्रमाणे मीठ घालते आणि कोमट पाण्याने पीठ मळून घेते. थोडं थोडं पाणी घालून पिठाचा गोळा करून घेते. पीठ मळून झालेले आहे. त्यातला एक छोटासा गोळा काढून घेते. ताटात थोडंसं पीठ घालते आणि हाताने भाकरी थापटून घेते. अशा प्रकारे भाकरी थापटून झालेली आहे. इथे तवा ठेवलेला गरम करायला. त्यात भाकरी ठेवते भाजायसाठी. कडेकडेने काविलत्याने भाकरी शेकून घेते. भाकरी शेकून झालेली. आता दुसऱ्या बाजूने शेकून घेते. भाकरी छान फुललेली आहे. आता काढून घेते. इथे सुका जवळा घेतलेला आहे, साफ करून घेतलेला आहे. त्यात पाणी घालून 4-5 वेळा स्वच्छ धुवून घेते. कढईत तेल घेतलेले, जरा जास्तच तेल घेतले. त्यात 4 लसणीच्या पाकळ्या चेचून घालते. लसूण परतून झाल्यावर 2 मोठे कांदे बारीक चिरून ठेवलेले ते घालते आणि परतून घेते. थोडंसं मीठ घालते, मिक्स करून घेते आणि झाकण लावून कांदा शिजायला ठेवते. 2-3 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. कांदा बऱ्यापैकी नरम झालेला आहे. तर 2-3 कोकमं बारीक तोडून घालते. लाल मसाला आणि हळद घालते आणि परतून घेते. कांदा परतून झाल्यावर त्यात
धुवून ठेवलेला सुका जवळा घालते आणि कांद्यावर परतून घेते. 2-3 मिनटं परतून झाल्यावर त्यात किंचित पाणी घालते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. 2-3 मिनिटांनी झाकण काढून पुन्हा एकदा मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि मिक्स करून घेते आणि झाकण लावून 2-3 मिनटं वाफ काढून घेते. 2-3 मिनिटांनी झाकण काढून मिक्स करून घेते. वरून कोथिंबीर घालते. सुक्या जवळ्याची भाजी तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.